सो आम्ही थेरगाव इथलं जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे ना तिथे जातो. नानूला कपडे काढून घ्यावं लागली बाबा वॅक्सिन. नानू कशी रडली ग. नानू आज फर्स्ट टाइम फायनली स्विमिंगला जाणार आहे. अरे बापरे, नानूला कळलं का कसं करायचं. अरे वा, हो उडी मारो. आले 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 वा. चाली नानू थोडी थोडी कापून झाली बाबा, थंडी लागली बाबा. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धन संपद. गणपती बाप्पा. काऊ कुठे, काऊ काऊ. व्हेरी गुड. नानू कुठे चालली तू. नाही बाबा, पाऊस पडतोय बाहेर, आता बाय बाय नाही जायचं. नानू वॅक्सिन घ्यायला चालली. हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आजचा ब्लॉग कार मधनं सुरू होत आहे, कारण आम्ही एकदम घाईघाईत निघालो. ते म्हणजे अनायाची वॅक्सिन द्यायला. अनायाचं 16व्या महिन्याचं वॅक्सिन जे होतं ते काय, आता ऍक्च्युअली मी तुम्हाला फाईल मधनं बघून सांगते. प्रत्येक ब्लॉग मध्ये म्हणते की तुम्हाला वॅक्सिन सांगते, पण मीच आधी बघितलेलं नसतं आणि मी ब्लॉग सुरू करते. पण यावेळी तुम्हाला नक्की सांगते वॅक्सिन कुठलं आहे. 16 महिन्याचं वॅक्सिन ऍक्च्युअली तिचं द्यायचं थोडंसं डिले झालं. म्हणजे एक वॅक्सिन डिले झालं होतं 1 महिना, म्हणून थोडासा शेड्यूल बिघडला. ती 17 महिन्याची आहे आता. आणि 16व्या महिन्याचं जे गव्हर्नमेंटमध्ये वॅक्सिन अवेलेबल होतं ते आम्हाला द्यायचं राहिलेलं होतं. सो आता आम्ही चाललेलो आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये. याच्या आधी आम्ही 9व्या महिन्यात तिला गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये दिलं होतं. सो हे सेकंड टाइम आहे. बाकी सगळे वॅक्सिनेशन आम्ही तिला आपल्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्येच दिले होते. सो आता जे वॅक्सिन आहे ते कुठलं काय तुम्हाला डिटेल्स पुढे सांगते. आणि आम्हाला एकदम हॉचपॉचमध्ये निघावं लागलं, कारण आज आहे सॅटर्डे आणि आजच आम्हाला वेळ असतो. मग संडेला ते बंद असतं आणि वीकडेला काही पॉसिबल होत नाही. म्हणून म्हटलं चला. आणि टायमिंग बघितला गुगलवर तर 12 वाजेपर्यंतच होतं. मग मी फोन पण करून बघितला. सो 11:30ला आम्ही निघालेलो आहे. 15 मिनिटं लागतात पोहोचायला. सो आम्ही थेरगाव इथलं जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे ना तिथे जातो आणि तिथे वॅक्सिन देतो. मागच्या वेळेचा आमचा एक्सपिरियन्स खूप छान होता. एकदम क्लीन होतं. आम्हाला जो डाऊट होता की हॉस्पिटल क्लीन असेल का, गव्हर्नमेंट हायजीन असेल का, सगळ्या गोष्टी, सो त्या सगळ्या खूप छान होत्या. म्हणून मग आम्ही डिसाईड केलं की नेक्स्ट जे काही वॅक्सिन गव्हर्नमेंटमध्ये अवेलेबल असेल ते आपण गव्हर्नमेंटमध्येच देऊ. आणि म्हणून आता 16व्या महिन्याचं जे होतं ते द्यायला चाललेलो आहे. सो पुढे तुम्हाला याबद्दल काही विचारायचं असेल तर मला कमेंट करून विचारा. आणि आजचा दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करते. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चला मग भेटूया पुढे. बाय. सो बरेचदा मला अनायाच्या वॅक्सिन्स बद्दल विचारलं जातं. सो यावेळी तिला आम्ही दिलेला आहे OPV आणि यासोबत असतं DPT. तर ते बाकी आहे कारण ते अवेलेबल नव्हतं. सो एक 15 दिवसांनी परत आम्हाला जाऊन ते वॅक्सिन तिला द्यायचं आहे. ते पण गव्हर्नमेंटमध्येच अवेलेबल आहे. अंकलला थँक्यू म्हटलं नानू. थँक्यू पण अंकलला ऐकायला म्हटलं. आणि जसं की तुम्हाला मी सांगितलं की गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, पण एकदम क्लीन आहे, छान आहे. स्टाफ पण छान सपोर्टिव्ह आहे. सो तिथलं हे असं काही दृश्य होतं. सो नानू आज फर्स्ट टाइम फायनली स्विमिंगला जाणार आहे. आम्ही इतके दिवसाचे ट्राय करतोय, पण काही ना काही प्रॉब्लेम्समुळे काही ते झालं नाही. आज थोडीशी पाण्याची उघाड आहे. मला त्याला घेऊन जाऊ. तिला मज्जा येणार आहे माहिती आहे, पण संभव ते काही नेता आलं नाही. सो आता फर्स्ट टाइम ती स्विमिंगला चालली. तिला मस्त रेडी करून दिलं. सगळं रेडी होतं, फक्त जाण्याचीच देरी होती. आणि आता हे जे आहे बॅरियर बूस्ट बॉडी लोशन ते मी लावते. जेव्हा आपण स्विमिंगला जातो त्यावेळी हे लोशन लावायचं, म्हणजे स्किन थोडी प्रोटेक्टेड राहते. सो नानू वेट, मम्मा लावून देत आहे. नानू जायचं का. जाते म्हणते का. अरे वा. अरे बापरे, नानूला कळलं का कसं करायचं. अरे वा, अरे वा, अरे वा नानू. अरे वा, नानू तर एन्जॉय. नानू तर एन्जॉय. हो पाशी ना. अभी अभी पाशी ना नागतोंड रोशन. नानू स्विमिंग पण कशी करते. अरे वा, अरे वा, अरे वा, अरे वा. मम्माला आवाज मम्माला. हे हाय. अरे बापरे, नानूला तर सगळं छान जमत आहे. अबे नानू कधी शिकली कधी स्विमिंग. अबे आलंय म्हणते नानू. नानू मज्जा मज्जा. अबे छी. व्हेरी नाईस. नानू तुला तर ट्यूबची गरजच नव्हती का.
फालतूच घेतला आपण ट्यूब. अच्छा, परत उडी मारायची नानूला. ओके, नानूला उडी मारायची परत. ऑलराइट, हां चल उडी मारो. आता दादा स्विमिंग करणार. हां तू याच्यावर आहे. तुझ्यासाठी तर चाललायचंच आहे रोशन. हे हां तुझ्यासाठी तर चाललायच रेडीच वाटते. 4.5 फीटच आहे. अबे इथे पकडणार नाही. इथे इथे हां इथे पकड आणि इथे पकड. ठीक आहे. हां अच्छा ये. तिला खाली यायचं यार. हो हो. नाही ना, तुला मज्जा नाही येतं का बाहेर ते नाही आवडलं तुला. खाली. पाशी रोशन 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 रोशन. ओके ओके. हे पण ना तुला मी अबे नानू आपण याच्यावर स्विमिंग करायची का ग? जमेल का? हे बघ अशी करू. हां मी तुला आयडिया सांगतो. हे बघ तू अशी बस. हां पाय टाक. पाय टाका पाय. अबे अबे यार. हां ठीक आहे. पाय मी सांगतो तुला. ठीक आहे. चला बाबाकडे जा. बाबाकडे पाशीन पण लक्षात दूर नको राहू रोशन. हा अरे 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 अरे. चला आता स्विमिंग करून एक राऊंड मारू आपण. पाशीला तिचा चेहरा बी ना. नानू हा चला पाय मारा नानू. पाय आले 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 आले. पाशी रोशन एकदम दूर नको जाऊ. नानू डुबकी. हो नानूने एकदा डुबकी पण खाल्ली. नानू मज्जा आली का ग? मज्जा आली. अरे अरे बापले, नानूला तर मज्जा आली. नानू थोड कापून झाली बाबा. थंडी लागली बाबा. हो ना. सो स्विमिंग करून आलो आणि आता मस्त फ्रेश झालेलो आहे. म्हणजे मी पण फ्रेश झाली आणि नानूला पण छान फ्रेश करून दिलं, रेडी करून दिलं. आणि नानूने आज फर्स्ट टाइम स्विमिंग केली आणि इतकं जास्ती एन्जॉय केलं तिने. तिला खूप मज्जा आली आणि एवढं एक्सपेक्टेड नव्हतं की ती छान असं स्विम करेल. स्वतः एकटी पण करत होती ट्यूबमध्ये. असं वाटतं तर फर्स्ट डे आता तिला घेऊन करावं लागेल. पण तिने खूप छान केलं आणि मला असं वाटतं की एक 6 मंथ्स झाल्यावर आपण स्विमिंगसाठी बाळांना टाकू शकतो. बट आमचा पण प्लॅन होतं, पण जेव्हा ती 6 मंथ्स झाली तेव्हा मे बी वेदर नसेल एक्झॅक्टली, तेव्हा रेनी सीझन लागला असेल, त्याच्यामुळे तेव्हा आम्हाला नेता आलं नाही. मग ती 1 वर्ष झाली. समर आला होता, पण आमचं जे स्विमिंग टँक आहे ते थोडं वर्किंग नव्हतं. त्याला काय सगळं मेंटेनन्स बाकी होतं, त्याच्यामुळे मग वेळ लागला. बाहेर आम्ही इन्क्वायरी केली होती स्विमिंगसाठी, पण तिथे असं होतं की पूर्ण 12 सेशन्सचा तुम्हाला प्लॅन घ्यावा लागेल. तोही 12K होता आणि त्याच्यासोबत पॅरेंट्स वगैरे होते. असं बाळाला स्पेशल असं एन्जॉय करू देत नाहीत. त्यांचं प्रॉपर असं सेशन होते की हे खेळवेल ते खेळवेल, आणि आमचं असं होतं की तिला स्वतः एन्जॉय करू द्यायचं. तर तसं नव्हतं. म्हणजे स्वतः जाऊन असं स्लॉट बुक करायचं, स्वतः खेळायचं, जसं आपण बॅडमिंटन खेळतो तसं काही नव्हतं. म्हणून मग आम्हाला ते पण ऑप्शन ऑप्ट करता आलं नाही. आणि फायनली आता आम्ही गावावरून आलो तेव्हा आमचं स्विमिंग टँक ऑपरेट झालं होतं, म्हणजे सुरू झालं होतं ते.
पण मग कंटिन्यू पाऊस होता पूर्ण वीकभर. सो आज फायनली पाऊस होता पण कमी होता. म्हटलं आता नाही टाकलं, डायरेक्ट पुढच्या वर्षी टाकायला मिळेल आपल्याला समोरमध्ये, कारण परत मग आता रेनी सीझन सुरू होईल, पाणी थंड असतं, मग थोडं सर्दी खोकला व्हायची भीती वाटते म्हणून आम्ही टाकत नाही. आणि मग परत थंडी सुरू होईल आणि मग उन्हाळ्यातच वेळ येईल. आणि एकदा ही आता ती 17 महिन्यांची आहे, पण एकदा मला वाटते 2 वर्ष क्रॉस झाले की ते खूप भितात, मग त्यांना मग तो फोबिया होऊन जातो पाण्याचा आणि मग ते जायला नको म्हणतात. तर हीच एक एज आहे, तोपर्यंत तुम्ही तुमच्या बाळाला स्विमिंग बिनधास्त करवू शकता आणि ते खूप एन्जॉय सुद्धा करतात आणि त्याच्यामध्ये ते शिकून पण जातात. सो तुम्हीही तुमच्या बाळाला लवकरात लवकर स्विमिंग टँकमध्ये टाका, असंच मी सजेस्ट करेन. सो आता आलो, फ्रेश झालो, मस्त दिवा वगैरे लावते आणि शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योति नमस्तुते. दिव्या दिव्या दीपवंता अनंता प्रभो नायका मागणे हेची आता. ज्या त्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी. जय जय रघुवीर समर्थ. गणपती बाप्पा मंगलमूर्ती ये मोया. हा मी हो, मम्माला पण करायचं, बाबाला पण करायचं, कोणाला करायचं अजून? नानूला, मग मम्माला, बाबा आपण घेऊन घेऊ ना बाबाला. चला बाबाला देऊन घेऊ आपण. चला असं देऊन घेऊ आपण बाबाला. चला काय काय का नानू, तू शिकणार आता हे सगळं? ओ सो नानूसाठी आम्ही हे मागवले होते बुक्स. त्याच्यामध्ये 10 बुक्स आहे, सगळं काही कलर्स, अॅनिमल्स वगैरे वगैरे. सो बाइंडर्स मधलं ती बऱ्यापैकी शिकलेली आहे. म्हटलं चला आता हे स्पेशल त्याचे बुक मागवू, म्हणजे ती अजून जास्ती शिकेल. सो चला बघू आपण कसे कसे आहे बुक्स. बघायचं ना एक एक, पहिले कलर्सचीच बघू आपण, ठीक आहे? सो तुला कलर्स, अरे ओके नानू, तू यातनं काय काय शिकशील, म्हणजे याला मिल्क म्हणतात हे पण शिकशील आणि त्याचा कलर कुठला हे पण शिकशील. वाव. सो विच कलर इज दिस? व्हाईट. काऊ कुठे? काऊ काऊ. व्हेरी गुड. नानूला काही काही माहितीये, काही काही नाही. डॉग कुठे आहे? डॉग. व्हेरी गुड. आणि कॅट कुठे आहे? कॅट. मी विचारल्यावर सांगायचं नानू, ठीक आहे? ओके. गोट कुठे आहे? गोट गोट गोट. व्हेरी गुड. आणि शिप. आणि त्याचबरोबर हे पनीर मेकर मी मागवलेलं आहे. आपल्या सगळ्यांनाच माहितीये की बाहेरचं पनीर चांगलं नाहीये. मला खूप साऱ्या कॉमेंट्स आल्या होत्या की बाहेरचं पनीर वापरू नका, ऍटलिस्ट अनायासाठी तरी नको वापरा. आणि म्हणून मग मी ते गोष्ट खूप मनावर घेतली. म्हटलं चला आपण घरीच बनवू. पण घरी ऍक्च्युली जर आपण कापडामध्ये बांधून वगैरे बनवलं ना, सो ते प्रॉपर बनत नाही, पीसेस व्यवस्थित होत नाही आणि हे काही फार महाग नाहीये. सो म्हणून म्हटलं हे आपण ऑर्डर करू आणि हे ऑर्डर केलेलं आहे. आता याच्यामध्ये पनीर जेव्हा केव्हा मी बनवेल तुमच्याशी शेअर करेल की कसं बनतं पनीर. आणि क्वालिटी वगैरे तर एकदम छान वाटतं. मी फ्लिपकार्टवरनं मागवलेलं आहे. या दोन्ही गोष्टी मी फ्लिपकार्टवरनंच मागवलेल्या आहे. तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्ही कमेंट करा खाली लिंक म्हणून, मी तुमच्याशी शेअर करते. सो एकदम सिंपल आहे. असं काय असं दाबून ठेवावं लागतं वरनं आणि हे एक नेट आहे, म्हणजे छोटं मोठं काही पाणी असेल. सो असा होता आजचा दिवस. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.